मित्रांनो, तुम्हाला माहिती का HDFC बँक आता 25,000 रुपयापासून 50 लाखापर्यंत लोन ऑफर करत आहे। या ठिकाणी डॉक्युमेंटेशन काहीच नाहीये, सोबतच व्याजदर पण खूप कमी आहे। त्यामुळे तुम्हाला जर लोनची अर्जंट नीड असेल तर तुम्ही HDFC बँकेद्वारे लोन घेऊ शकता। ऑनलाईन स्वरूपात तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण अप्लाय करू शकणार आहात। त्याचविषयी HDFC बँकेच्या पर्सनल लोनची पूर्ण डिटेल या ठिकाणी या व्हिडिओत मी सांगितलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा HDFC बँकेच्या या वेबसाईटवर यावं लागेल। या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। HDFC बँकेद्वारे ऑनलाईन जे काही लोन ऑफर केलं जातं त्याचं नाव एक्सप्रेस पर्सनल लोन असं आहे। इथूनच आपल्याला HDFC बँकेच्या पर्सनल लोनसाठी अप्लाय करायचं आहे। या ठिकाणी बघा, लोन आपल्याला 50 लाखापर्यंत मिळणार आहे। त्याचबरोबर अट्रॅक्टिव्ह इंटरेस्ट रेट्स आहेत, म्हणजे इतर बँकेच्या तुलनेत इंटरेस्ट रेट थोडेफार कमी आहेत। त्याचबरोबर इन्स्टंट डिस्बर्सल आहे, म्हणजे आपण अप्लाय केलं की लागलीच अगदी काही मिनिटाच्या आतच लोन अमाऊंट आपल्या बँकेत ट्रान्सफरही केली जाणार आहे। आणि या लोनसाठी कोणत्याही स्वरूपाचं डॉक्युमेंटेशन नाही आहे, झिरो डॉक्युमेंटेशनवर आपल्याला लोन भेटणार आहे। इथे बघा, HDFC बँकेद्वारे पर्सनल लोन EMI कॅल्क्युलेटर हे पण दिलेलं आहे। यात आपल्याला इथं 25,000 ते 50 लाखापर्यंत लोन भेटणार आहे। सोबतच लोन टेन्युअर म्हणजे लोनचा कालावधी हा 1 वर्ष ते 7 वर्षाचा आहे आणि यावर आपल्याला 9.99% ते 24% एवढा इंटरेस्ट रेट द्यावा लागणार आहे। या ठिकाणी आपण डायरेक्टली लोन अमाऊंट, लोन टेन्युअर आणि इंटरेस्ट रेट या ठिकाणी लिहून आपली जी काही मंथली EMI आहे ते आपण इथं काढू शकतो। इथं बघा, समजा मला जर लोन 7,50,000 रुपयाचं घ्यायचं असेल आणि मी इथं लोन टेन्युअर म्हणजे लोनचा कालावधी 5 वर्षाचा ठेवला आणि इथं मला इंटरेस्ट रेट 12%चा लागला, तर या ठिकाणी मला मंथली स्वरूपात EMI हा 16,683 रुपयाचा द्यावा लागेल। माझी अमाऊंट पेएबल ही 10,01,000 रुपये असेल। यावर इंटरेस्ट रेट अमाऊंट ही 2,51,000 असेल आणि प्रिन्सिपल जी काही अमाऊंट आहे ती 7,50,000 रुपये आहे। म्हणजे मी 7,50,000 रुपयाचं लोन घेतोय आणि त्यावर मला इंटरेस्ट अमाऊंट ही 2,51,000 रुपये भरायची आहे। या HDFC बँकेच्या पर्सनल लोनचे की फीचर्स काय आहेत ते बघूया। तर बघा, यामध्ये बेनिफिट खूप सारे आहेत। आपल्याला लोन 50 लाखापर्यंत मिळणार आहे। जर तुम्हाला ट्रॅव्हल, वेडिंग किंवा होम रिनोव्हेशन अथवा मेडिकल इमर्जन्सी असेल तर त्यासाठी तुम्ही इन्स्टंटली 25,000 ते 50 लाखापर्यंत लोन घेऊ शकणार आहात। आणि इंटरेस्ट रेट हे देखील अट्रॅक्टिव्ह आहेत, 9.99%चा व्याजदर असणार आहे आणि इन्स्टंट डिस्बर्सल आहे। तुमचं जर HDFC बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला अगदी 10 सेकंदाच्या आतच लोन भेटणार आहे। आणि जर तुमचं अकाउंट HDFC बँकेमध्ये नसेल तर देखील काही काळजी करण्याची गरज नाही आहे। लोन क्रेडिट होण्यासाठी किमान 4 दिवसाचा वर्किंग डेजचा टाईम लागणार आहे, पण एवढा वेळ लागत नाही। एका दिवसाच्या आतच या ठिकाणी तुम्हाला लोन हे भेटून जाईल। इन्स्टंट डिस्बर्सल आहे, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे। आता इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे या लोनसाठी अप्लाय कसं करायचं त्याची माहिती आता आपण बघूया। तर बघा, अप्लाय फॉर एक्सप्रेस पर्सनल लोन याच्या ठिकाणी स्टेप या ठिकाणी दिलेले आहेत। तर बघा, स्टेप 1मध्ये या ठिकाणी अप्लाय लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे। स्टेप 1मध्ये या ठिकाणी क्लिक हिअर टू अप्लाय फॉर अ पर्सनल लोन हे असं दिलेलं आहे। त्यासाठी बघा, हे जे काही ॲरो आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे अप्लाय नावचं ऑप्शन या ठिकाणी येईल, ह्यावर डायरेक्टली इथं क्लिक केलं अशा प्रकारे HDFC बँकेच्या पर्सनल लोनचं हे पेज या ठिकाणी ओपन होईल। इथूनच आपल्याला मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ आणि इतर माहिती द्यायची आहे आणि रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे। आता इथं दुसऱ्या स्टेपमध्ये बघा, आपल्याला आपलं जे काही ऑक्युपेशन आहे ते सिलेक्ट करावं लागेल, म्हणजे तुम्ही सॅलरीड आहात किंवा सेल्फ एम्प्लॉयड आहात, स्टुडंट आहात ते तुम्हाला निवडावं लागेल। त्यानंतर या ठिकाणी तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला आपल्या मोबाईल नंबर आणि DOB पॅन नंबरच्या आधारे आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल, म्हणजे आपण कोण आहोत ते आपल्याला व्हेरिफिकेशन या ठिकाणी करावं लागेल। नंतर चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला आपली पर्सनल डिटेल ही देखील या ठिकाणी भरायची आहे। नंतर 5व्या स्टेपमध्ये आपली इन्कम जी काही आहे त्याच्या डिटेल द्यायच्या आहेत। त्या आधारे मग 6व्या स्टेपमध्ये आपल्याला लोन ऑफर या ठिकाणी दिली जाईल। नंतर मग 7व्या स्टेपमध्ये आपल्याला आधार बेस्ड KYC करून घ्यायची आहे आणि नंतर 8व्या स्टेपमध्ये आपले जे काही लोन अमाऊंट आहे ते आपल्या बँकेमध्ये डायरेक्टली या ठिकाणी क्रेडिट ही केली जाईल। लोनचे पैसे क्रेडिट होण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला 4 वर्किंग डेजचा कालावधी लागतो, परंतु सहजासहजी तेवढा कालावधी लागत नाही। जास्तीत जास्त 1 किंवा 2 दिवसामध्येच तुम्हाला लोन अमाऊंट ही भेटून जाणार आहे। या संदर्भात तुमचे काही जर प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी कमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच मदत करेन।
थोडक्यात बघा, HDFC बँकेच्या पर्सनल लोन संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.